पूजा वहिनी, हे काय? कुठे निघालात? लीला, आता थांबून तरी काय करू? मला जाऊ दे माझ्या घरी. कुठल्या घरी? हे बघा, अशा अवस्थेत ना असं एकटीने राहणं बरोबर नाहीये. आणि सकाळी आजी म्हणाल्या आहेत ना, त्या तुमच्या आईबाबांशी बोलतील. मग आता कुठेही जायचं नाही. लीला ऐक ना, प्लीज मला थांबवू नकोस. हे बघ, या घरचे ना ऑलरेडी खूप उपकार आहेत ग माझ्यावर. मला अजून यांना त्रास द्यायचा नाहीये. प्लीज मला जाऊ दे. हे बघा, ऐका, तुमच्यामुळेच ते सगळ्यांना सत्य कळलं. असं नवऱ्याच्या विरोधात उभं राहणं काही सोपं नसतं, पण तुम्ही ते केलं आणि त्याची खरी बाजू सगळ्यांसमोर आणली. बरं ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी तुमच्या माहेरी जा. मी बोलते आजींची, पण आत्ता कुठे जायचं नाही. पूजा वहिनी नाही, प्लीज. आय अंडरस्टँड सरस्वती, हे सगळं तुझ्यासाठी खूप अवघड आहे. मी विक्रांतला समजायचं, वॉर्निंग द्यायचं, माझ्या परीने त्याला शिक्षा द्यायचा खूप प्रयत्न केला, पण तो नाही सुधारला. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. त्याला पोलिसाच्या हवाले द्यावं लागलं. आय होप यू अंडरस्टँड. जे ही सगळ्यांना समजून घ्यायला तयार आहे, पण मला कोणीच समजून घेत नाही यार. दुर्गा वहिनी, पूजा वहिनी आणि आता तुम्ही, कोणीच माझ्या बाजूने नाही आहात. कारण तुझी बाजू चुकीची आहे सरस्वती. या सगळ्या गोष्टी तुला समजायला अवघड आहेत, पण जेवढ्या लवकर तू या गोष्टी समजशील तेवढंच तुझ्यासाठी बरं आहे. आणि माझ्याशी तुला बोलायचं असेल तर मी इथेच आहे. टेक केअर.